नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन शिकवणी वर्गात सौ भोसले मॅडम तुम्हा सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, आज आपण या भागात भारतीय भाषेत उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांबद्दल माहिती करून घेणार आहोत. ही माहिती आपण ज्या ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहोत त्यासाठी आपल्याला उपयोगात येणार आहे. म्हणून आपला आजचा विषय आहे मराठी सामान्य ज्ञान आणि विषयांश आहे मराठी साहित्यात पुरस्कार प्राप्त लेखक लेखिका. भारतीय भाषेत उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांबद्दल माहिती बघूया. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार हा पुरस्कार भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. भारतीय ज्ञानपीठातर्फे वाङ्मय क्षेत्रात उत्कृष्ट ग्रंथलेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप बघूया. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखकांना 11 लाख रुपये रोख, शाल, मानपत्र व मानचिन्ह, वाग्देवतेची मूर्ती या स्वरूपात हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार 1965 या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत मराठी साहित्यासाठी 4 साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक साहित्यिक कोण कोण आहेत ते बघूया. वर्ष 1974. साहित्यिक आहे विष्णू सखाराम खांडेकर. यांना ययाती या साहित्य कृतीसाठी, कादंबरी आहे यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. 1987 मध्ये विष्णू वामन शिरवाळकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावानं ओळखतो, त्यांना त्यांच्या एकूण साहित्यिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2003 मध्ये गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर यांना सुद्धा एकूण साहित्यिक कार्यासाठीच हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. 2014 मध्ये डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा एकूण साहित्यिक कार्यासाठी भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल माहिती. हा पुरस्कार नवी दिल्ली येथील साहित्य अकादमी या संस्थेतर्फे दरवर्षी विविध भारतीय भाषेत उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणाऱ्या साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. साहित्य अकादमीची स्थापना 12 मार्च 1954 ला झाली. ही भारतीय भाषांचे संवर्धन करणारी भारतीय स्वायत्त संस्था आहे. हे पुरस्कार प्रदान करण्याची सुरुवात 1955 या वर्षापासून झाली. भारतातील 24 भाषांसाठी साहित्यिकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे वितरण महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथे होते. पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये रोख, ताम्रपत्र व प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व शाल असे आहे. मित्रांनो, 1955 पासून कोणकोणत्या साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे याबद्दल आता आपण सविस्तर माहिती बघूया. 1955 मध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांना वैदिक संस्कृतीचा विकास, सांस्कृतिक इतिहास या साहित्य प्रकारासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला. 1956 मध्ये बाळ सीताराम मर्ढेकर यांना सौंदर्य आणि साहित्य प्रकार होता सौंदर्यशास्त्र. 1957 मध्ये कोणालाच पुरस्कार मिळालेला नाही आहे. 1958 मध्ये चिंतामण गणेश कोल्हटकर यांना बहुरूपी या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 1959 मध्ये गणेश त्र्यंबक देशपांडे यांना भारतीय साहित्यशास्त्र, साहित्य प्रकार समीक्षा यासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1960 मध्ये विष्णू सखाराम खांडेकर यांना ययाती या कादंबरीसाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1961 मध्ये दत्तात्रेय नरसिंह गोखले यांना डॉक्टर केतकर चरित्र यासाठी हा प्रकार
पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1962 मध्ये पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांना अनामिकाची चिंतनिका साहित्य प्रकार तत्वज्ञान यासाठी प्राप्त झालेला आहे. 1963 मध्ये श्रीपाद नारायण पेंडसे यांना रथचक्र या कादंबरीसाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1964 मध्ये रणजित देसाई यांना स्वामी या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 1965 मध्ये पु ल देशपांडे यांना व्यक्ती आणि वल्ली साहित्य प्रकार व्यक्तिचित्रण यासाठी प्राप्त झालेला आहे. 1966 मध्ये त्र्यंबक शंकर शेजवलकर यांना श्री शिवछत्रपती या ऐतिहासिक संशोधनासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1967 मध्ये नारायण गोविंद कालेरकर यांना भाषा, इतिहास आणि भूगोल साहित्य प्रकार भाषाशास्त्र यासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1968 मध्ये इरावती कर्वे यांना युगांत या ललित लेख संग्रहासाठी हा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. तर 1969 मध्ये श्रीनिवास नारायण वनहट्टी यांना नाट्याचार्य देवल या चरित्र या साहित्य प्रकारासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. वर्ष 1970 मध्ये नरहर रघुनाथ फाटक यांना आदर्श भारत सेवक साहित्य प्रकार चरित्र यासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला होता. 1971 मध्ये दुर्गा भागवत यांना पैस ललित निबंध संग्रह यासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला होता. 1972 मध्ये गोदावरी परुळेकर यांना जेव्हा माणूस जागा होतो आत्मचरित्र यासाठी प्राप्त झालेला आहे. 73 मध्ये जी ए कुलकर्णी यांना काजळ माया या कथासंग्रहासाठी हा पुरस्कार प्राप्त झालाय. 1974 मध्ये वि वा शिरवाडकर यांना नटसम्राट या नाटकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 1975 मध्ये रा भा पाटणकर यांना सौंदर्य मीमांसा सौंदर्यशास्त्र यासाठी हा पुरस्कार प्राप्त झालाय. तर 1976 मध्ये गोनी दांडेकर यांना स्मरणगाथा हे आत्मचरित्र यासाठी हा पुरस्कार प्राप्त झालाय. 1977 मध्ये आत्माराम रावजी देशपांडे यांना दशपती या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 1978 ला चिंतामणी त्र्यंबक खानोरकर यांना नक्षत्राचे देणे या कविता संग्रहासाठी प्राप्त झालेला आहे. 1979 मध्ये शरदचंद्र मुक्तिबोध यांना सृष्टी सौंदर्य आणि साहित्य मूल्य या समीक्षेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 1980 मध्ये मंगेश पाडगावकर यांना सलाम या काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1981 मध्ये लक्ष्मण माने यांना उपरा या आत्मकथनासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 1982 मध्ये प्रभाकर पाध्ये यांना सौंदर्यानुभव या समीक्षेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 1983 मध्ये व्यंकटेश माडगुळकर यांना सत्तांतर या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 1984 मध्ये इंदिरा संत यांना गर्भरेशीम या त्यांच्या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1985 मध्ये विश्राम बेडेकर यांना एक झाड आणि दोन पक्षी या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 1986 साली ना घ देशपांडे यांना खून गाठी या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. 1987 मध्ये रामचंद्र चिंतामण ढेरे यांना श्री विठ्ठल एक महासमन्वय साहित्य प्रकार संशोधन यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 1988 मध्ये लक्ष्मण गायकवाड यांना उचल्या या आत्मकथनासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर 1989 मध्ये प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांना हरवलेले दिवस या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1990 मध्ये आनंद यादव यांना झोंबी या कादंबरीसाठी, तर 1991 मध्ये
भालचंद्र नेमाडे यांना टीका स्वयंवर या समीक्षेसाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1992 मध्ये विश्वास पाटील यांना झाडाझडती या कादंबरीसाठी, तर 1993 मध्ये विजया राजाध्यक्ष यांना मर्ढेकरांची कविता समीक्षा यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 1994 मध्ये दिलीप चित्रे यांना एकूण कविता 1 या कविता संग्रहासाठी, तर 1995 मध्ये नामदेव कांबळे यांना राघव वेळ या कादंबरीसाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 1996 मध्ये गंगाधर गाडगीळ यांना एका मुंगीचे महाभारत या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 1997 मध्ये मधुकर वासुदेव धोंड यांना ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी समीक्षासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1998 मध्ये सदानंद मोरे यांना तुकाराम दर्शन समीक्षा, तर 1999 मध्ये रंगनाथ पठारे यांना ताम्रपट या कादंबरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2000 मध्ये नामदेव धोंडो महानोर यांना पांझड या कविता संग्रहासाठी, तर 2001 मध्ये राजन गवस यांना तनकट या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मित्रांनो, 2002 मध्ये महेश एलकुंचवार यांना युगांत या नाटकासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर 2003 मध्ये व सरदेशमुख यांना डांगोरा एका नगरीचा या कादंबरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 2004 मध्ये सदानंद देशमुख यांना बारोमास कादंबरी, तर 2005 मध्ये अरुण कोलटकर यांना भिजकी वही या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2006 मध्ये आशा बगे यांना भूमी या कादंबरीसाठी, तर 2007 मध्ये गो मा पवार यांना विठ्ठल रामाजी शिंदे जीवन व कार्य चरित्र यासाठी हा पुरस्कार देण्यात आला होता. 2008 मध्ये श्याम मनोहर यांना उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी, तर 2009 मध्ये वसंत आबाजी डहाके यांना चित्रलिपी या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 2010 मध्ये अशोक केळकर यांना रुजुवात समीक्षेसाठी, तर 2011 मध्ये माणिक गोडघाटे ग्रेस यांना वाऱ्याने हलते रान या ललित निबंध संग्रहासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2012 मध्ये जयंत पवार यांना फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या लघु कथा संग्रहासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2013 मध्ये सतीश काळसेकर यांना वाचणाऱ्याची रोजनिशी ललित निबंध संग्रह यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. तर 2014 मध्ये जयंत विष्णू नारळीकर यांना 4 नगरातले माझे विश्व या आत्मचरित्रासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. 2015 मध्ये अरुण खोपकर यांना चलत चित्रयुग संस्मरण यासाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 2016 मध्ये आसाराम लोमटे यांना आलोक या ग्रामीण लघुकथेसाठी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर 17 मध्ये श्रीकांत देशमुख यांना बोलावे ते आम्ही ग्रामीण कविता संग्रह यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2018 मध्ये महसू पाटील यांना सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध साहित्य प्रकार समीक्षा, तर 2019 मध्ये अनुराधा पाटील यांना कदाचित अजूनही या कविता संग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे 1955 पासून तर 2019 पर्यंत ज्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. धन्यवाद.